पढ़ने के लिए क्या आप तो सैलरी में समय को पढ़ा तो देंगे नहीं, उसमें 1-1 रुपए की 70 रुपए की मोबाइल में सब्जी लाती है, 50 रुपए की सब्जी में क्या होता है? सब्जी ले आती हैं या बेचती हैं? लाती हैं। अब 50 रुपए में आजकल क्या होता है? क्यों ले आती हैं? बनाने के लिए? जी सर, खाने की तो तंगाई पड़ी हुई हमारे घर में। मम्मी है हमारी? नहीं। अकेले आया है ना। और आप लोग को क्या सबके आप लोग को क्या कमीशन छोड़ दे तो बस हो गया काम। जिल्हाधिकाऱ्यांनी सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आयोजित केलेल्या जनता दरबारमध्ये एका 13 वर्षाच्या 8वीत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलानं विचारलेल्या प्रश्नावर प्रशासनातील बडे अधिकारीही निरुत्तरीय झाले आहे। सध्या या चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। 8वीत शिकणारा अमिताभ गुप्ता त्याची अडचण सांगण्यासाठी जिल्हाधिकारी अंजनी कुमार सिंह यांच्याकडे गेला होता। त्यावेळी थेट जिल्हाधिकाऱ्यांना त्याने असे काही प्रश्न विचारले की सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला। उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर खीरी जिल्ह्यातील सदर परिसरात राहणारा अमिताभ गुप्ता या चिमुकल्यानं जिल्हाधिकाऱ्यांसमोर आपलं गाऱ्हाणं मांडलं। वडिलांना मानसिक आजार आहे आणि आई इतरांची धुनी भांडी करून घर खर्च चालवते। वडिलांना वारशाने मिळालेल्या घराच्या एका भागात नातेवाईकांनी ताबा मिळवून कुलूप लावून घेतला आहे, त्यामुळे कुटुंबाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। मात्र यावर अद्याप काही मार्ग निघालेला नाही असं चिमुकल्यानं सांगितलं। खूपदा तक्रारी केल्या तरी काहीच कारवाई झाली नाही। अधिकाऱ्यांनी कुलूप काढावं अशी मागणी चिमुकल्यानं केली। जर घराचा भाग वापरायला मिळाला तर तो भाड्यानं देऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह थोडेफार पैसे मिळतील असं चिमुकल्याचं म्हणणं होतं। एका पोलीस अधिकाऱ्याने जिल्हाधिकाऱ्यासमोर आम्ही कुलूप काढून देऊ असं म्हटलं, त्यावर मुलाने काढून देऊ नाही तर काढा असं म्हटलं आहे। तसंच तुम्हाला फक्त कमिशन दिलं की काम होतं असा आरोपही केला। चिमुकल्याच्या बोलण्यावर अधिकाऱ्यांना हसू आलाय। जिल्हाधिकाऱ्यांनी चिमुकल्याच्या इतक्या लहान वयात जास्त बोलणं नाही पाहिजे, शिक्षणावर लक्ष द्यायला हवं असं सांगितलं। यावर या चिमुकल्यानं मोठ्या हिमतीनं फक्त शिक्षणाचा सल्ला देऊन काम होत नाही, कारण घरची स्थिती खराब आहे। आई महिन्याला 3,000 रुपये कमावते। एवढ्या पैशात कुटुंबाचा खर्च, पुस्तकं, वह्या आणि शिक्षण कसं व्हायचं असा प्रश्नही विचारला। फक्त 3,000 रुपयात काय व्हायचं साहेब असंही चिमुकला